नमस्कार. आपण आलो आहोत एका मक्याच्या प्लॉटमध्ये. या मक्याच्या प्लॉटमध्ये त्यांनी 2 वेळा तण कंट्रोल होत नाहीये म्हणून 2 वेळा तणनाशकाची फवारणी केली होती आणि त्याचा शॉक मक्याला बसला होता. मक्याची वाढ जी आहे ती पूर्ण थांबली होती. तर माने सरांच्या गायडन्सनी त्यांनी आपले काही प्रोडक्ट वापरले आणि त्यांना काही रिझल्ट आलाय, तो आज त्यांनाच विचारूयात. काय झालं होतं दादा शेताला? तणनाशक वापर हे जास्त काय झालं होतं? वाढ कमी झाली. बरं, किती वेळा तणनाशक वापरलं? 2दा मग त्यानंतर वाढलीच नाही मका. वाढलीच नाही, पाक पिवळी पडली होती ना. बरं, मग काय दिलं होतं तुम्हाला त्यांनी, माने सरांनी? RP 76 दिलं होतं त्यांना. 2 स्प्रे घेतलेत त्यांनी RP 76चे. त्यानंतर काय मग बदल? मग वाढ चालू झाली. बघा, मक्याची आत्ताची स्थिती आपण जर बघत असेल तर हा पूर्ण गेलेला प्लॉट होता. त्यानंतर RPS 76ची 2 वेळा फवारणी केली आणि एकदा RPS 76 त्यांनी जमिनीतून दिलंय आणि आज मक्याची परिस्थिती आपण बघतोय. एकदम छान मक्याला रिझल्ट बसलेला आहे. म्हणजे जो स्ट्रेस घेतो औषधांचा, तणनाशकांचा, तो स्ट्रेस रिलॅक्स करण्याचं काम सुद्धा आपल्या RPS 76नी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं.